मोदींचा स्वभावच नव्हे तर मोदींची कार्यशैली जी आहे ती अजिबात बदलणारी नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोकरकर, आणीबाणी जाहीर झाल्यानंतर काही महिन्यातच राष्ट्रीय स्वयंसेवकाचे जे बाळासाहेब देवरस होते सरसंघचालक, त्यांनी पत्र लिहिलं आहे इंदिरा गांधींना की अत्यंत योग्य गोष्ट केली आहे तुम्ही आणीबाणी म्हणून. आणीबाणी आणल्यामुळे आपल्या देशाला आता चांगली शिस्त लावता येईल. हेच लोक आणि आता संभ्रम पसरवतात. आणि आता ते म्हणतात की आणीबाणीला कमीत कमी 8,000 लोक आता अटकेत आहेत निरनिराळ्या कारणांसाठी, आणि एकूण 2 लाख लोकांवरती चार्जशीट नसताना ते अटकेत आहेत. त्यांनी गडकरींचं नाव घेतलं होतं की आपण नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी घेऊया, असं ठरलं होतं. हे मी तुम्हाला गॉसिप नाही सांगत आहे, असं त्यांच्या खाजगी बैठकीत ठरलं, निर्धार केला. हिंदू मुसलमान आहे, केवळ त्यांना काहीतरी पेटवत ठेवायचं आहे, आणि ते एकनाथ शिंदेचं डोकं नाही आहे, ते तिकडून अमित शहाचं डोकं आहे. त्यांनी ते पसरवलं की आपण आत्ता हरलो आहे पण आपण हिंदू मुसलमान तणाव ठेवूया आणि त्या आधारे निवडणुका परत आपण घेऊया ताब्यात, हे त्यांच्या डोक्यात आहे. नमस्कार. नवीन केंद्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर देशाच्या संसदेमध्ये जे काही प्रकार घडले त्याबाबत आपल्या राज्यामध्ये मागील काही काळामध्ये जे काही प्रकार घडले आणि नजीकच्या भविष्यात ज्या काही गोष्टी घडू शकतील अशा सगळ्या महत्त्वपूर्ण बाबींवरती चर्चा करण्यासाठी मी पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार सन्माननीय कुमार केतकर सरांकडे आलेलो आहे आणि काही महत्त्वाच्या विषयांवरती त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सर, असं झालं की विरोधी पक्षनेते झालेले राहुल गांधी देशाचे, पंतप्रधान मोदी यांनी अतिशय सन्मानाने त्या ओम बिर्लांना पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीमध्ये विराजमान केलं, आणि बदललेली सगळी परिस्थिती, विरोधी पक्षांचं वाढलेलं बळ, मोदींना 2 अन्य पक्षांच्या घ्याव्या लागलेल्या कुबड्या, हे सगळं लक्षात घेऊन संसदेचा चेहरा बदलेल, कामकाजाचं स्वरूप बदलेल, सामोपचाराने तिथे काहीतरी काम होईल असं वाटत असताना ओम बिर्लांनी बसल्या बसल्या लगेच आणीबाणीचा विषय काढला आणि आणीबाणीचा निषेध वगैरे ते तशा प्रकारची वक्तव्य केली, वातावरण गढूळ करून टाकलं. काय उद्देश असावा किंवा कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला खरं म्हणजे काहीच आश्चर्य वाटलं नाही, कारण मोदींचा स्वभाव जो आहे तो निवडणुकीच्या निकालांनी बदलणारा नाही. मोदींचा स्वभावच नव्हे तर मोदींची कार्यशैली जी आहे ती अजिबात बदलणारी नाही. मोदी हे एक विलक्षण सूडबुद्धीने प्रेरित झालेले राजकारणी आहेत. राजकारणी त्यांना म्हणायचं, पण त्यांच्यासमोर कोणतंही असं विजन नाही आहे, कोणते असे आदर्श नाही आहेत. त्यांना RSS वाले म्हणत असतील की ते हिंदू राष्ट्र आणणार आहेत किंवा हिंदुत्वाबद्दलचा अभिमान आहे. माझ्यामध्ये त्यांना हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे सुद्धा तेवढं महत्त्वाचं वाटत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातनं सत्ता आणि स्वतःची प्रतिमा ह्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं बाकी कोणत्याही विचारसरणीला नाही. त्याच्यामध्ये मात्र ते अत्यंत कार्यक्षम आहेत. त्यांच्या ह्या प्रकारच्या कार्यक्षमतेबद्दल मला जराही संशय नाही, परंतु ती कार्यक्षमता देशासाठी किंवा लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी तिचा काही उपयोग नाही, कारण ते फक्त स्वतःपुरतं पाहतात. आता तुमच्या ज्या प्रश्नाचा रोख जो आहे की तुम्ही म्हणलात की सन्मानाने त्यांनी ओम बिर्लांना बसवलं तिकडे, ते सन्मानाने नाही तर निगरगट्टपणाने बसवलं. त्यांच्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक म्हणजे एक इंटरमिशन होता, एक मध्यंतर होता. पूर्वीची 10 वर्ष मध्यंतर आणि पुढची वर्ष सुरू, त्यातनं ते काही शिकलेत असं मला अजिबात वाटत नाही. कारण जर ते शिकलेले असते तर त्यांनी किमान सभ्यतेने वागले असते. आता आणीबाणीचा उल्लेख केला ओम बिर्लांनी, आणि एवढंच नव्हे तर ते स्पीकर आहेत, ते निपक्षपाती असले पाहिजेत. ओम बिर्लांनी आणीबाणीचा उल्लेख केल्याबरोबर मोदींनी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलं. नंतर राष्ट्रपतींनी पण आणीबाणीचा उल्लेख केला. हे सगळं जे आहे हे इतिहासाला धरून नाही. आणीबाणी का आणावी लागली, ती अपरिहार्य का झाली हे वेगळं, आणि आणीबाणीमध्ये ज्या काही चुका घडल्या असतील त्या वेगळ्या. आणीबाणी का आणावी लागली याचा कोणताही उल्लेख केला नाही, याच्याबद्दल लोकसभेमध्ये चर्चा झाली नाही. आणीबाणी आणायचा प्रसंग का आला तर तो 74पासून आपल्याला बघावा लागेल. 74ला जॉर्ज फर्नांडिसनी जो संप केला, त्यावेळेला रेल्वे संप केला, संबंध देशव्यापी रेल्वे संप केला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या रेल्वे संपामुळे संबंध देशभर अन्नधान्याची टंचाई होईल, संबंध देशभर हाहाकार माजेल. कारण तुम्हाला आठवत असेल तो दुष्काळाचा काळ होता, जगातला सर्वात वाईट दुष्काळ म्हणून तो ओळखला जातो 1974चा. त्यावेळेला सुखडी वगैरे आपल्याला मध्यमवर्गातल्या लोकांसह दिली जात होती. हा दुष्काळ आणि त्यात रेल्वे संप
म्हणजे अन्नधान्यच पोचणार नाही गावागावात, आणि गावागावामध्ये असंतोष वाढेल, आणि त्याच्या आधारे, त्या असंतोषाच्या आधारे आपण हे सरकार उलटवून टाकू शकतो. ही भाषणं मी स्वतः इकॉनॉमिक टाईम्सचा वार्ताहर म्हणून कव्हर केली आहेत. आपल्या आझाद मैदानावरती ही भाषणं झालेली आहेत. इथपर्यंत थांबल्याने 74चा हा संप झाला. 75च्या जानेवारी महिन्यामध्ये रेल्वे मंत्री जे होते ललित नारायण मिश्रा, त्यांचा खून झाला. तो आपल्या देशातला बॉम्बस्फोटाने झालेला पहिला खून आहे. तोपर्यंत अशा टाईपचे खून झालेले नाहीत. ही 1975च्या जानेवारीतली गोष्ट आहे. म्हणजे 74चा संप, 75 जानेवारीत ही घटना, आणि त्याच्यानंतर त्यांनी संबंध देशभर एक प्रकारचं आंदोलन सुरू केलं की आपल्याला इंदिरा हटाव साधलं पाहिजे. त्यांना संधी मिळाली ते करायची. ती 12 जूनला अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय दिला. तेव्हा ते म्हणले आता ह्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. इंदिरा गांधी राजीनामा द्यायला निघालेली होती. त्यावेळेला ह्यांच्याचकडच्या काही लोकांनी, पार्लमेंटच्या काही लोकांनी सांगितलं तुम्ही राजीनामा देऊ नका, आणि मग इंदिरा गांधींनी त्यांचा राजीनामा देण्याचा विचार बदलला. कारण सुप्रीम कोर्टात केस गेली. सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधीचे वकील पालखीवाला होते, आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की शी कॅन रिमेन PM बट शी कॅनॉट रिमेन MP, अशा टाईपचं विचित्र जजमेंट आलं. आणि त्या जजमेंटमध्ये ती खासदार राहू शकत नाही पण पंतप्रधान राहू शकते असा एक वेगळ्याच प्रकारचा क्लॉज आल्यानंतर मग ते म्हणले ठीक आहे ती पंतप्रधान राहू शकते. तर मग जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, सगळ्या लोकांनी इंदिरा गांधींच्या घराला घेराव घालायचा ठरवला. तो घेराव अशा पद्धतीने घालायचा असं त्यांनी जाहीर म्हटलं की आपण 1,00,000 लोक त्यांच्या घराभोवती उभे करू, मग तुम्हाला लाठीचार्ज करा, टिअर गॅस सोडा, गोळीबार करा, आम्ही तिकडून हटणारच नाही. आणि अशा प्रकारे आम्ही देशभर जे रेल्वे संपामुळे साधायचं होतं, अराजक माजवायचं, ते आम्ही या पद्धतीने वाजवू, अशा प्रकारच्या घोषणा जाहीर केल्या गेल्या. त्यांनी काही होईना, लोकांमध्ये काही असं प्रचंड उत्साह नव्हता, जरी काही प्रमाणात असंतोष होता. तो त्या पार्श्वभूमीवरती जयप्रकाश नारायणांनी सैन्य दलं आणि पोलीस यांना आवाहन केलं की तुम्ही सरकारचे आदेश मानायचे नाहीत. तुम्हाला जर ते अनैतिक वाटले तर तुम्ही आदेश मानायचे नाहीत. मला तुम्ही सांगा पोकरकर, जर कोणताही मोदी सरकार असेल किंवा कोणतंही जगातलं सरकार असेल, त्या सरकारचे आदेशच मानायचे नाहीत असं जर तुम्ही सैन्याला आणि पोलिसांना सांगितलं तर त्या सरकारने काय करायचं? बरोबर. त्याच्यासाठी आणीबाणी जाहीर करायला लागली. मी तुम्हाला खूप थोडक्यात सांगितलं. त्यावेळेला परिस्थिती खूप भीषण होती. जगामध्ये तेलाचे भाव वाढले होते, कारण इस्रायल आणि अरब यांच्यात युद्ध झालं होतं, आणि त्यामुळे 65% वाढलेले होते तेलाचे, म्हणजे पेट्रोलचे, डिझेलचे भाव. महागाई तर कशी होती तुम्हाला आत्ता आपण या महागाईबद्दल बोलतो, अशा प्रकारच्या माहिती, महागाई जास्त. ह्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही देशात अराजक माजवून त्याच्यामधनं तुम्हाला सरकार उलटवायची संधी शोधत असाल तर सरकारने काय नुसतं हात सोडत बसायचं? म्हणून सरकारने सांगितलं मी आणीबाणी आणतो. ती आणीबाणी त्यांनी स्वतः उठवलेली आहे 18 जानेवारी 1977ला. त्यांना काय कोणी आंदोलन करून ती उठवली गेली नाही, ते उठवली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोकरकर, आणीबाणी जाहीर झाल्यानंतर काही महिन्यातच राष्ट्रीय स्वयंसेवकाचे जे बाळासाहेब देवरस होते सरसंघचालक, त्यांनी पत्र लिहिलं आहे इंदिरा गांधींना की अत्यंत योग्य गोष्ट केली आहे तुम्ही आणीबाणी म्हणून. आणीबाणी आणल्यामुळे आपल्या देशाला आता चांगली शिस्त लावता येईल. हेच लोकांनी आता संभ्रम पसरवला, आणि आता ते म्हणतात की आणीबाणीला धोका होत. याउलट तुम्ही आत्ता पाहाल मोदींच्या तथाकथित अघोषित आणीबाणीमध्ये तर तो उभेच जो आहे त्याला 6 वर्ष झाली तुरुंगात आहे. तो कशासाठी? अरुंधती रॉयला 2010च्या केसमध्ये अटक करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर संजीव भट हा जो पोलीस ऑफिसर होता गुजरातचा, सगळ्यात ऑनेस्ट ऑफिसर म्हणून तो ओळखला गेला होता, त्या ऑफिसरनी हरेन पांड्याचा जो खून झाला आहे, मोदींच्या गृहमंत्र्याचा गुजरातमधल्या खून झाला आहे, त्याच्याबद्दल त्याच्याकडे माहिती आहे म्हणून त्यालाही तुरुंगात ठेवलं आहे 1989ची केस शोधून काढून. त्याचप्रमाणे श्रीकुमार नावाचा जो राष्ट्रपती विजेता आहे त्याच्या इंटेग्रिटी आणि पर्सनॅलिटी ह्याच्याबद्दल त्याला पण तुरुंगात ठेवलं आहे. अशा प्रकारची ही अघोषित आणीबाणी आहे. इंदिरा गांधींनी निदान 18 महिन्यांनी सगळ्यांना सोडून दिले. एवढंच काय, त्यांनी त्याच्याबद्दल खेद मोठ्या प्रमाणावर व्यक्त केला की आणीबाणीच्या काळात ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवाने घडायला नको होत्या असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं. आणि म्हणूनच मी आता निवडणुका जाहीर करते सांगितलं. अशा प्रकारे एक प्रकारे खेद व्यक्त करून, एक प्रकारे माफी मागून तिने आणीबाणीच्या संबंधातली भूमिका स्पष्ट केली की का आणायला लागली होती. कारण तुम्ही आर्थिक अरिष्ट असं असताना तुम्ही देशाला अराजकाच्या परिस्थितीत नेत होतात. आणीबाणी आणण्याची परिस्थिती ही जयप्रकाश नारायण आणि जॉर्ज फर्नांडिस कंपनीने आणली. त्यामुळे आणीबाणीला फक्त इंदिरा गांधींना जबाबदार धरता येत नाही. जयप्रकाश, जॉर्ज हे सगळे विरोधी पक्षांचे नेते
की ज्यांनी अराजक माजवायचा प्लॉट आखला, कट आखला, त्यांनाही जबाबदार धरलं पाहिजे. पण मग हे सगळं ऐकल्यावरती सहज म्हणत होतं की 10 वर्ष जी ही आघोषित हे सगळं चालू आहे हे त्यापेक्षा भयंकर आहे. मग इंदिरा गांधींनी जे जाहीर अर्थातच हे भयंकर आहे, कारण की साधी पुरावे असे आहेत की कमीत कमी 8,000 लोक आत्ता अटकेत आहेत निरनिराळ्या कारणासाठी, आणि एकूण 2 लाख लोकांवरती चार्जशीट नसताना ते अटकेत आहेत. ते बिचारे गरीब, कुठचा शेतमजूर आहे, कुठचा आदिवासी, संबंध देशात. त्याच्या संबंधामध्ये नंदिता हक्सरनी एक कसे लोक अटकेत आहेत आणि मग त्यांच्यावर कसाही आरोप लावतात. आता PMLA नावाच्या कायद्याने, परत कपिल सिब्बलने फार उत्तम लेख लिहिला आहे, त्याचं मला वाटतं भाषांतर सकाळमध्ये का कुठेतरी आलेलं आहे, की त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की PMLA हा कायदा यांनी बदलून घेतला. तो कायदा आला होता चिदंबरमच्या काळात, पण त्यांनी अशा पद्धतीने बदलला आहे की तुम्हाला अक्षरशः, म्हणजे पोखरकर तुम्हाला सांगतो, तुम्हालासुद्धा त्या कायद्याखाली अटक होऊ शकते. ते असं म्हणू शकतील की तुमचा हा चॅनल आहे तो खूप चालतो आहे आणि तो खूप चालत असल्यामुळे तुमच्याकडे काही प्रमाणात तरी थोडेफार पैसे येत आहेत, पण ते पैसे तुम्ही देशकार्यासाठी वापरायच्याऐवजी देशाच्या विरोधी कारवाई करण्यासाठी वापरताय. तुम्ही कुमार केतकरचा इंटरव्ह्यू घेताय आणि त्याच्यामध्ये कुमार केतकर सरळ सरळ सरकारच्या विरोधी बोलत आहेत. हाच मुळी देशद्रोह आहे. तेव्हा तुमच्यावरती आम्ही PMLA लावतो, कारण तुम्ही तुमच्या चॅनलचा वापर हा PMLAच्या व्हायोलेशनमध्ये करताय. अशा पद्धतीने धमक्या देऊन, ED पाठवून, CBI पाठवून, इन्कम टॅक्स पाठवून, NIAचे पोलीस पाठवून ज्या पद्धतीने लोकांना धमक्या दिल्या गेल्या. तुम्हाला काय वाटतं नारायण राणे सुखासुखी तिकडे गेले आणि अशोक चव्हाण सुखासुखी तिकडे गेले, हर्षवर्धन पाटील सुखासुखी तिकडे गेले, ज्योतिरादित्य सिंधिया सुखासुखीने गेले? कोणीही सुखासुखी गेलं नाही. मला तर आता राज्यसभेत गेल्यानंतर खूप गोष्टी कळल्या, त्या जाहीर बोलता येत नाहीत की हे लोक का गेले. हे लोक ब्लॅकमेलिंगमुळे गेले, घाबरून गेले, धमक्यांना शरण गेले आणि मग त्याच्या आधारे यांनी यांच्या पक्षाची संख्या वाढवली. आत्ता या घडीला आपण ज्यावेळेला बोलतो आहे त्यावेळेस 100च्या आसपास खासदार हे BJPचे नाही आहेत. बरोबर, ते BJPमध्ये बाहेरून आणलेले आहेत, त्या अशा पद्धतीने आणलेले आहेत धमकेबाजी करून. अशा पद्धतीने हे सरकार गेले 10 वर्ष धमक्यांच्या. तुम्हाला आता मी आयुष्यभर मीडियात काम केलं, 50 वर्ष मीडियात काम केलं. त्यातली माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 20-22 वर्ष मी निरनिराळ्या चॅनल्ससाठी गेलो आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी, NDTV, टाइम्स नाऊ, कोणताही चॅनल घ्या, मी चॅनलला गेलो आहे. म्हणजे काँग्रेसने त्या काळात बंदी घातली होती चॅनलला जाण्याची, पण मी काय राज्यसभेत वगैरे काय नव्हतो, मी सगळ्या चॅनलला जात होतो. आता असं झालं आहे की त्या TVवरचे कोण अँकर असावेत, कोण न्यूज रीडर असावेत, ह्याच्यावरती सुद्धा गृहमंत्रालयाचा दबाव असतो. आणि ज्यावेळेला तो दबाव मानला गेला नाही रवीश कुमारकडनं NDTVच्या, त्यावेळेला रवीश कुमारला आयसोलेट करून त्यांनी NDTVच अदानीला विकत घ्यायला सांगितली. आता NDTV अदानीच्या ताब्यात आहे, बाकी सगळे त्यांचेच अंबानी आणि कंपनीच्या ताब्यात टेलिव्हिजन आहेत. त्यामुळे त्याच्यावरती बातम्याच येत नाहीत. साधा सिंपल मुद्दा असा आहे की तुमचं राजकारण काहीही असो, राहुल गांधींची यात्रा जवळजवळ टोटल 10,000 किलोमीटरची, म्हणजे पहिली कन्याकुमारी ते काश्मीर आणि नंतर मणिपूर ते मुंबई, ही यात्रा तर झाली, त्याला लाखो लोक आले. मग ही बातमी नाही. म्हणजे इराणमध्ये काही लाख लोक जमले रस्त्यावर, ती बातमी तुमच्या टेलिव्हिजनवरती येते. पण इथे काही लाख लोक त्या यात्रेमध्ये सामील झाले, एक ओळ एकाही चॅनलने दिली नाही आणि बहुतेक वर्तमानपत्रांनी ती मागे टाकली किंवा दडपून टाकली. मग हे कसलं फ्रीडम ऑफ प्रेस आहे? अशा फ्रीडम ऑफ प्रेसच्या वातावरणामध्ये मग ह्याच्यापेक्षा आणीबाणीमध्ये का निदान ओपनली होतं की आता आम्ही सेन्सॉरशिप करतो आहे असं सांगून सेन्सॉरशिप केली. ही तर सेन्सॉरशिप न सांगता धमक्या देऊन सगळे चॅनल ताब्यात घेऊन अँकर आणि न्यूज रीडर्सना फसवून आत्ता एक प्रकारची ही अघोषित आणीबाणी मीडियावरती पण सादर केली गेली. आणि म्हणून मला असं वाटतं गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे सत्ता स्वतःची चालवण्याची स्वतःची, अजून एकच मिनिट घेतो मी याच्यावर, मला डायरेक्टली माहिती आहे कारण राज्यसभेमधले खासदार आमच्याशी बोलायचे भाजपचे, ते असं म्हणायचे अहो आता आम्ही जाहीर बोलू शकत नाही, आपण कुठेतरी गार्डनमध्ये जाऊन बोलूया. परंतु तुम्हाला वाटतं की तुमच्यावरच फक्त EDचा वॉच आहे, CBIचा वॉच आहे, इन्कम टॅक्सचा वॉच आहे. तसं नाही आहे, आमच्यावरती सुद्धा आहे. आम्ही त्यांच्याच पक्षाच्या उत्तरी पण त्यांना भीती वाटते आम्ही पक्ष सोडून गेलो तर, कारण आमच्यातले काही दुसऱ्या पक्षातनं आलेले आहेत ते परत गेले तर, म्हणून त्यांच्यावरती पण सारखा वॉच आहे. त्यांनाही सारख्या धमक्या आहेत. म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांमधला असंतोष प्रचंड प्रमाणावर आहे. बरोबर सर, आणखीन एक मला मुद्दा विचारायचा, मग आपण राज्याकडे येऊ.
यापूर्वी आपण जानेवारीच्या सुरुवातीला आपण एक मुलाखत केली होती आणि तुम्ही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की कोणत्याही परिस्थितीत मोदी हातातून सत्ता जाऊन देणार नाहीत. आणि त्यानंतर मग बरेच त्याच्यावरती लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. केतकर सर असं बोलतात पण असं होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि प्रत्यक्षात तुम्ही जो जागांचा अनुमान त्या मुलाखतीत सांगितलं होतं ते तसंच खरं घडलं. आणि मोदींनी त्यासाठी काय करावं लागलं याचीही चर्चा सुरू आहे, परंतु त्यांनी सत्ता टिकवूनच शेवटी ठेवली. आता या दोन कुबड्या घेतलेल्या आहेत चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या. काही लोकांचं म्हणणं आहे राजकारणातल्या हे काही फार काळ टिकणार नाही, काही लोक म्हणतात हे टिकेल. तुमचं स्वतःचं काय निरीक्षण आहे? कशा नाही, हे टिकेल का न टिकेल त्या प्रश्नाने मोदी हाताने जाऊन देणार नाहीत. ते चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची लाचारी करतील वेळ पडल्यास, पण सत्ता सोडणार नाहीत. ह्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे मोदींचा प्रकार राजकीय शैलीचा, वाजपेयी 1999च्या एप्रिलमध्ये फक्त एका मताने हारले लोकसभेत. बरोबर. आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला. ते असं नाही म्हणले स्पीकरला किंवा आपल्या सभापतीला किंवा अध्यक्षांना की परत काउंट करा, एका मताने कसं काय, जसं आपल्याकडे वायकरांच्या केसमध्ये झालं आहे. म्हणू शकले असते ते की काहीतरी मशीनमध्ये गडबड आहे, एका मताने कसा माझा पराभव होईल. त्यांनी तसं काही केलं नाही, हारले, राजीनामा दिला. त्याच्या अगोदरही 96मध्ये ज्यावेळेला ते पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांना वाटलं होतं की आपल्याला पंतप्रधान झाल्यानंतर नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये किंवा कॉन्फिडन्स मोशनमध्ये आपल्या बाजूने मत मिळेल आणि आपलं सरकार टिकेल. प्रमोद महाजनांनी तर जाहीर सांगितलं की आमचं सरकार टिकणार आहे 96मध्ये. प्रत्यक्षात 13 दिवसांनी ते सरकार पडलं. कॉन्फिडन्स मोशन, विश्वासदर्शक ठरावात आपल्या बाजूने निकाल येत नाही आहे म्हटल्यावर वाजपेयींनी ताबडतोब राजीनामा दिला. या ग्रहस्थांनी मोदींनी असं सांगितलं होतं की आम्हाला 400 जागा मिळतील किंवा 400च्या वर मिळतील. कमीत कमी 350 किंवा 370, त्यांना त्या 370 आकड्याचं त्यांच्या डोक्यावर गारुड आहे. 370 आणि एकूण 400च्या वर NDAला मिळतील. मग ही जर तुमची धारणा होती, तुमची 303 ताकद होती ना ज्यावेळेला पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या, मग 303चे तुम्ही 240वर आलात आणि 363 NDAचे तुम्ही 293वर आलात. तुमच्या जागी वाजपेयी असं त्यांनी सांगितलंच तर मी नैतिक पद्धतीने नैतिक मुद्द्यांवरती राजीनामा देतो आहे, कारण हा एक प्रकारे माझाच पराभव आहे, माझ्या विरुद्धचं मतदान आहे. 70 जागा कमी झालेत डायरेक्टली याच्यात आणि त्या 70 सोडा एकूण अंदाजाच्या बाहेर 150 जागा कमी झाल्यात माझ्या. तेव्हा माझा एक प्रकारे हा पराभव आहे, तो मी मान्य करतो. तुम्ही आमच्याच पक्षातल्या अन्य कोणाला तरी निवडा असं त्यांनी खासदारांना सांगायला पाहिजे होतं. नैतिक पत्र जे वाजपेयींनी केलं आहे, बरोबर, मोदींनी केलं नाही. मोदी करणार नाहीत कारण मोदी सत्ता सोडणार नाहीत. मोदींना 2च गोष्टी अभिप्रेत आहेत, सत्ता आणि स्वतःची प्रतिमा. आता स्वतःची प्रतिमा त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरती डागाळलेली आहे, परंतु त्यांनी समाजात असा भ्रम पैदा केला आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोदींसारखा ज्येष्ठ मुत्सद्दी राजकारणी जगात कोणी नाही आणि त्यांना जगात प्रचंड किंमत आहे असं नाही आहे. परवाच अमेरिकेने एक ठराव जाहीर केला आहे, ज्या ठरावामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मोदींच्या राज्यात सर्वात जास्त अल्पसंख्याकांवरती हल्ले झालेत आणि लोकशाहीचा संकोच झाला आहे. हे अमेरिकेतल्या एका कमिटीने म्हटलेलं आहे, तेच युरोपियन युनियनच्या कमिटीने म्हटलं आहे, तेच जवळजवळ न्यूयॉर्क टाइम्स, लामोन हे सगळ्या वर्तमानपत्रांनी म्हटलं आहे. मोदींना काही फरक पडत नाही, कारण मोदींच्या दृष्टिकोनातनं मी सत्तेत असणं हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते नितीश कुमार किंवा चंद्रबाबू यांच्या काही राजकारणामुळे राजीनामा देतील असं अजिबात नाही. त्यांना राजीनामा द्यायला भाग पडेल केव्हा, ज्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसंघ आणि भाजप ह्यातले खासदार मोकळेपणाने म्हणतील की बास झालं तुमचं नेतृत्व, आता नाही आम्ही ह्याच्यापुढे सहन करत, मगच. आणि अशी अवस्था आलेली होती. या 240 जागासुद्धा खऱ्या नाही आहेत. त्यातल्या कमीत कमी 40 जागा ह्या इलेक्शन कमिशन यांनी मशीन EVM वगैरेच्या मदतीने आलेल्या आहेत, पण ते आपण धरूया की ठीक आहे 240 आहेत. त्या 240 जागांच्या जोरावरती जर सरकार आहे तर RSSने एक मीटिंग बोलावली होती, ज्या मीटिंगमध्ये होसाबळे होते, भैयाजी जोशी होते, मोहन भागवत होते. त्यांनी असं ठरवलं की 200च्या आसपासच जागा येत आहेत. त्या आल्या की आपण मोदींना सांगायचं की राज्य भाजपचंच राहील, पण तुम्ही दूर व्हा. आणि मग त्यांनी गडकरींचं नाव घेतलं होतं की आपण नितीन गडकरींचं नाव पंतप्रधानपदासाठी घेऊया असं ठरलं होतं. हे मी तुम्हाला गॉसिप नाही सांगत आहे, असं त्यांच्या खाजगी बैठकीत ठरलं. ते मोदींच्या कानावर आल्यावर त्यांनी 200पेक्षा जास्त जागा मिळवायचा निर्धार केला आणि इलेक्शन कमिशन आणि EVM वापरून 240 जागा आणल्या, कारण त्यांना खात्री होती की आपण जर कमी जागा आता आल्या तर आपल्याला हकलतील. ती भीती अजूनही आहे. त्यामुळे पुढच्या काळात जर RSS किंवा भाजप यांच्यातला असंतोष सरफेसवरती आला
तर मात्र मोदींची परिस्थिती खूप अडचणीची होईल. मग त्यानं जावं लागेल. पण चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यामुळे त्यांना जायला लागणार नाही हे निश्चित आहे. आता काय आहे की आत्ता आपण आहोत 2024मध्ये. 2027च्या ऑगस्टमध्ये म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये ही राष्ट्रपतीची मुदत संपते. द्रौपदी मुर्मू रिटायर होतात. त्यावेळेला मोदींच्या डोक्यात ओरिजिनलच आयडिया होती मोदींची. त्यांना एक फॉर्मॅट त्यांचा होता, ते हिंदू राष्ट्रावर त्यांना काही घोषित करायचं नव्हतं. हिंदू राष्ट्रासाठी सर्व तयारी करायची होती, म्हणजे ते घोषित करता येईल अशा पद्धतीने त्यांनी नेपथ्य रचना केली होती. त्यांचा दुसरा फॉर्मॅट होता प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट करायचा, म्हणजे अमेरिका किंवा फ्रान्स पद्धतीचा. आणि मग तेच प्रेसिडेंट होणार. आणि ते प्रेसिडेंट झाले समजा 2027ला तो फॉर्मॅट आला, तर मग 2031पर्यंत राहतात. तो 4 वर्षाचा आहे. म्हणजे 2029च्या निवडणुकीत काही झालं तर तेच राष्ट्राध्यक्ष राहणार. त्याच्याही पुढे जाऊन तिसरा फॉर्मॅट असा आहे आत्ता त्यांच्या डोक्यात, की ती जी निवडणूक होईल, मुर्मू जेव्हा रिटायर होतील त्यावेळेला मोदीच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. मग मोदी जर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाले आणि तेच राष्ट्रपती झाले, ते निवडून येऊ शकतील जर विधानसभांमध्ये पाठिंबा मिळाला तर. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा यांच्या आधारावर राष्ट्रपती ठरतो. ते जर त्यांना राष्ट्रपती अगदी 10 मतांनी जरी निवडून आले, ते 10 नाही, त्याचा आकडा वेगळा असतो, 10 मतांनी जरी ते निवडून आले तरी ते 2032पर्यंत राष्ट्रपती राहतील. म्हणजे 2029च्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षांना मेजॉरिटी मिळाली, ते राष्ट्रपती मोदी आणि सरकार विरोधी पक्षांचं, अशी एक घटनात्मक अरिष्टाची परिस्थिती ते करून टाकू शकतात. म्हणून 2027ला काय होतं हे महत्त्वाचं आहे. 2027ला त्यांना राष्ट्रपती होऊन देता कामा नये, किंवा 2027पर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची परिस्थिती अशी निर्माण करून देता कामा नये की ज्याचा फायदा घेऊन ते स्वतःच सत्तेत 2032पर्यंत राहतील. गंभीर आहे हे सगळं. मला आता राज्यातल्या काही विषयांबाबत आपलं मत जाणून घ्यायचं, चर्चा करायची. पण सुरुवात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे. त्याच्यानंतर म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक बोलत असतील, नेते इतर बोलत असतील तर गोष्ट वेगळी, परंतु राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे संविधानिक पदावरनं बोलताना सुद्धा अनेकदा त्यांनी भाष्य केलं की मुसलमानांच्या जीवावरती हे या महाविकास आघाडीला एवढी मतं आली. कसं म्हणजे राज्याचा प्रमुख असलेल्या महत्त्वाच्या पदावरती, सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींनी एका धर्माला अशा पद्धतीने टार्गेट करून वक्तव्य करणं कसं बघता तुम्ही याच्याकडे, आणि यात काय तथ्य आहे? नाही, हे तथ्य तर नाहीच आहे, कारण हे मूर्खपणाचं आणि गणित आणि संख्याशास्त्राच्या विरोधातलं आहे. म्हणजे मग मी असं म्हणेन ना की एकनाथ शिंदेंची स्वतःची निवड किंवा त्यांच्या पक्षातल्या लोकांची निवड किंवा जे काही भारतीय जनता पक्षाचे 9 उमेदवार आले आहेत त्यांना मुसलमानांनी मतं दिली. नाही तर कारण मुसलमानांच्या मतावरती निवडून येता येतं हे त्यांचं सूत्र आहे ना. मग मुसलमानांच्याच मतावरती तुम्ही पण निवडून आलात असं मी म्हणू शकतो. त्याला काही अर्थ नाही आहे. त्यांना हिंदू मुसलमान हा तणाव पेटवत ठेवला पाहिजे, कारण त्या तणावाच्या आधारे ते 2014मध्ये आले, त्या तणावाच्या आधारे ते 2019ला आले, आणि तो तणाव जरासा उतरला आणि ते 2024ला मागे पडले. तेव्हा तो तणाव परत निर्माण करायचा म्हणून असल्या टाईपची अत्यंत मूर्खासारखी विधानं ते करतात. तेच नाही करत आहेत. केंद्रातले भाजपचे पण लोक तो मुद्दा मांडत आहेत. त्याला काही अर्थ नाही. साधं गणित आणि संख्याशास्त्र असं आहे की मुस्लिम समाज हा साधारणपणे 14 ते 17% आहे. म्हणजे त्यांच्यातले मतदार अजून कमी झाले, कारण ही एकूण लोकसंख्या आहे. लहान मुलं वगैरे सगळे त्याच्यात येतात. आता त्यांच्या आधारे मतदान जर सगळीकडे व्हायचं झालं तर तामिळनाडूत कसे मग हे आले? तामिळनाडूमध्ये कुठे? तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत, केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत, आणि यांना ओडिशामध्ये कसे मिळाले मग भाजपला जागा? काँग्रेसला का नाही मिळाली तिकडे मुसलमानच्या जोरावर? तिकडे पण मोठ्या प्रमाणावर मुसलमान आहेत. ओरिसामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत मोठ्या प्रमाणावर मुसलमान. स्थानिक असंतोष समाजामधला जो होता तो असंतोष प्रगट झाला, तो मुसलमानमध्येही झाला, हिंदूंमध्येही झाला, ख्रिश्चनांमध्येही झाला. त्यामुळे मुसलमानांनीच ओमर अब्दुल्लाचा पराभव केला ना. बरोबर. काश्मीरमध्ये मुसलमान लोकसंख्या 80% आहे, 90% आहे. तिथे ओमर अब्दुल्लांचा पराभव झाला आहे, तिकडे मेहबूबाचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुसलमानांच्या मतावरती उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला असं म्हणणं याचा अर्थ ज्या आता अयोध्येमध्ये हिंदूंनी विरोध केला आहे ना मतदान, बरोबर, मोदीच्या. त्यामुळे मला वाटतं हिंदू मुसलमान असा मतदानामध्ये काही फरक पडत नाही. मायावतीचे अनेक मुस्लिम उमेदवार हारलेले आहेत. तेव्हा मला वाटतं हिंदू मुसलमान केवळ त्यांना काहीतरी पेटवत ठेवायचं आहे, आणि ते एकनाथ शिंदेचं डोकं नाही आहे, ते तिकडून अमित शहाचं डोकं आहे. त्यांनी ते पसरवलं की आपण आत्ता हरलो आहे पण आपण हिंदू मुसलमान तणाव ठेवूया
आणि त्या आधारे निवडणुका परत आपण घेऊया ताब्यात, हे त्यांच्या डोक्यात आहे. काही प्रमाणात यशस्वी झालेत मागे ते. हो हो, पण त्याच जोडीने सर राज्यामध्ये परत आता हे ओबीसी, मराठा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण, त्याच्यावरनं मग कोणी जरांगेंना पुढे करतंय, त्यांच्या पाठी समर्थन देतंय, कोणी ते हाके आणि आणखीन बाकीचे नेत्यांना समर्थन करतंय. बीड आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये थोडंसं वातावरण पण त्याच्यामुळे गडबड झाली, काही घटनाही चुकीच्या पद्धतीच्या घडल्या. हे काय चाललं नेमकं, कसं म्हणजे नाही, आता हे कसं झालं माहिती आहे का, याच्यामुळे सगळे बेसिक प्रश्न जे आहेत, मूलभूत प्रश्न लोकांचे जे आहेत, ते सगळे झाकले जातात. मीडिया पण ह्याच प्रश्नाला महत्त्व येतो. जरांगे पाटील उपोषणावर बसले, जरांगे पाटील काय करणार, जरांगे पाटील म्हणले, हे हाके काय करतात, हाकेंना पाठिंबा. बेकारीचं काय, महागाईचं काय, शेतकरी आत्ता इतका हवालदिल झालेला आहे. फक्त महाराष्ट्रातला नाही, देशातला, पण महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झालेला आहे. त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चाच नाही. अरे हे जे मराठे म्हणतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची लोकसंख्या किती आहे माहिती आहे का तुम्हाला? मराठा कुणबी मिळून 34% आहे. म्हणजे काही लोकांच्या मते ती 4.5 कोटी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 11.5 कोटी, त्यातले 4-4.5 कोटी फक्त मराठा आहेत. हे कोण आहेत मराठा? शेतकरी आहेत. त्यांचीच मुलं बेकार आहेत ना. बरोबर. शेतीतही काही किफायतशीर नाही, मुलं बेकार आणि महागाई. म्हणजे त्यांना शेती, महागाई, बेकारी हे जे ट्रायंगल आहे, याच्यातनं बाहेर पडायच्या ऐवजी मराठा जातीची अस्मिता, ओबीसींची अस्मिता आणि हे सगळे विद्वान लोक, राजकीय पक्षातले काय किंवा मीडियामधले काय, हे ह्याच्यावर बोलत आहेत. आणि तुम्ही त्यांनी कोणीतरी असा प्रश्न विचारला आहे का की जरांगे, तुमच्याकडे 4.5 कोटी मराठ्यांचा पाठिंबा आहे असं आपण गृहीत धरूया, तर त्याच्यामधले साधारणपणे 80 लाख ते 1 कोटी तरुण वयवर्षे 18 ते वयवर्षे 35पर्यंतचे बेकार आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही का? तुम्हाला त्यांची बेकारी मान्य आहे? बरं, त्यातले 90% शेतकरीच आहे ना मराठा समाज, कुणबी समाज. त्या शेतीच्या प्रश्नावर तुम्ही काय बोलत नाही. तुम्ही फक्त मराठा माणसाची अस्मिता, तसंच त्या ओबीसींची अस्मिता, भुजबळ तरी काय करतात? आता म्हणजे अस्मितेला पुढे ढकलायचं आणि लोकांच्या भावना चेतवायच्या, हिंदू मुस्लिम चेतवायच्या, मराठा ओबीसी चेतवायच्या, दलित आणि ब्राह्मण अशा चेतवायच्या आणि त्याच्या आधारे निवडणुका जिंकायच्या. देशासमोरचे, राज्यासमोरचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याबद्दल बोलायचं नाही, हा यांचा सगळा प्रयत्न आहे. कारण ते जर बोललं तर यांचं राज्य कधीच निवडून येणार नाही. अशी सगळी दुर्दशा आता तुम्ही सांगितली तशी राज्याची असताना आपण अर्थसंकल्प अजित पवारांनी जो मांडला त्याच्यामध्ये बघितलं की महिलांना ते 1500 रुपयाचं वाटप, आणखीन काय काय ते सरकारी योजना पोचवणाऱ्या कार्यकर्त्यांना 10,000चं काहीतरी वाटप ते लाडकी बहीण वगैरे, आणि ते लाडकी बहीण आणि कार्यकर्त्यांना 10,000 रुपये त्यांनी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवायच्या आणि अशा प्रकारच्या योजना आणल्या. मुख्यमंत्र्यांनी काल घोषित केलं आणखीन याच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना आम्ही तीर्थस्थळांची यात्रा घडवणार सरकारी पैशानी वगैरे. काय हे कसं काय? हे सगळं लोकांना वश करण्याचे प्रयत्न आहेत. कारण त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे, ते आपण त्यांना श्रेय देऊया. त्यांच्या एक लक्षात आलं आहे की वातावरण आपल्या बाजूचं नाही. वातावरण आपल्या बाजूचं नाही, मग कोण आपल्या बाजूचं आणता येईल? महिलांना आणता येईल, वृद्धांना आणता येईल, त्याच्यानंतर हे कार्यकर्ते म्हणजे जे तरुणांमध्ये फिरतात त्यांना आणता येईल, शेतकऱ्यांना आणता येईल. म्हणून ते सगळ्यांना लाभ पुरवणारा जो अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे तो लोकांना परत आपल्या कॅम्पमध्ये आणण्यासाठी, वश करण्यासाठी केलेला आहे. पण त्याचा परिणाम होणारच नाही असं मी म्हणणार नाही. माझं मत आहे त्या केवळ अर्थसंकल्पाचा नाही, त्यांनी जे प्रयत्न आता सुरू केलेत त्याचा परिणाम, त्यांचा फायदा होऊ शकतो. किती प्रमाणात होऊ शकतो हे आपल्याला नंतर कळेल. पण प्रयत्न कसा आहे सांगतो तुम्हाला. त्यांना असं लक्षात आलं आहे की आता आपण 3 जणं एकत्र आहोत, म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस. त्यांच्यात पहिली चुरस आहे, मुख्यमंत्री कोण होणार? बरोबर. ते काय म्हणतात की तिकडे मुख्यमंत्री कोण होणार अशी चुरस आहे. नाना पटोले का उद्धव ठाकरे का कोण, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण किंवा जे कोण असतील ते. परंतु प्रत्यक्षातली चुरस यांच्याकडे राज्य यांचं आहे. यांना राज्य सोडायचं नाही आहे, राज्य गमवायचं नाही आहे. आता एकनाथ शिंदेंना हटवायचा प्रयत्न जर अजित पवार करत असतील किंवा फडणवीस करत असतील तर एकनाथ शिंदेचं पहिलं काम सरकार टिकवणं आणि आपलं मुख्यमंत्रीपद टिकवणं हा आहे. मग हे सगळे जे प्रश्न आहेत ह्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनी आणि महाविकास आघाडीने लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी केवळ लोकसभेत चांगल्या जागा मिळाल्या म्हणून भ्रमात राहून एक कोणतरी असं विधान केलं होतं की 30 जागा आपल्या आल्या म्हणजे 30 गुणिले 6 180 जागा आपल्याला मिळतील. तसं होत नाही.
असेंब्लीतल्या जागांची निवडणूक आणि लोकसभेतल्या जागांची निवडणूक ही वेगवेगळ्या पद्धतीने होते. प्रत्यक्षात जर गणित केलं तर साधारणपणे 157 जागांमध्ये फक्त मेजॉरिटी आहे. 157 असेंब्ली सेगमेंटमध्ये महाविकास आघाडीला मेजॉरिटी आहे, सगळीकडे नाही आहे. 157 खूप मोठा आकडा नाही. 145ला मेजॉरिटी होते, 12 सीटा जास्त आहेत. जर का ह्या भ्रमामध्ये काँग्रेसवाले किंवा मविया 31 जागा मिळाली, 30 जागा मिळाल्या म्हणून राहिले की काय नाही, आता वातावरण आपल्या बाजूला आहे, तर कदाचित फटका बसू शकेल. शिवाय हे लोक जे म्हणतात की अजित पवार लयाला गेलेले आहेत, तसं होत नाही. अजित पवार तसे लयाला गेलेले आहेत असं मला अजिबात वाटत नाही. अजित पवारांकडे तमाम ठेकेदार कंपनी, तमाम व्यापारी वर्ग, तमाम दुकानदार हे अजून तसेच आहेत. त्यांच्या हातातसुद्धा स्थानिक पातळीवरती मतदार असतं. बरं, विधानसभेचं मतदान कसं असतं, सगळे एकमेकांना ओळखत असतात. लोकसभा कसा एवढा मोठा सागर असतो, 18 लाख, 20 लाख, काही काही ठिकाणी 30 लाख मतदार आहेत लोकसभेसाठी. इथे तसं नाही आहे. इथे 2-3 लाख, 5 लाख, 8 लाख असे मतदार असतात. ते कॉन्टॅक्टेबल असतात, ॲप्रोचेबल असतात. त्यांच्यावरती नजर ठेवणारे जे वर्ग असतात समाजातले, म्हणजे कंत्राटदार असतात, बिल्डर असतात, दुकानदार असतात, शिक्षक असतात, पत्रकार असतात, हे सगळे जे लोक आहेत ज्यांच्या आधारे त्या वर्गामध्ये अजित पवार संपलेत असं मला वाटत नाही. अजित पवारांना त्या वर्गामध्ये मुख्यतः कंत्राटदार आणि या वर्गामध्ये इंजिनियर्समध्ये वगैरे त्यांना अजूनही पाठिंबा आहे. त्यामुळे अजित पवार संपलेत हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. जसं ह्या लोकांना वाटत होतं भाजपला की आता उद्धव ठाकरे संपले. बरोबर, त्यांनी उद्धव ठाकरे संपले इतकं सांगितलं की ते बाहेरच पडायचे नाही, तर ह्या त्या उद्धव ठाकरे कुठे संपले, उद्धव ठाकरे उलट वाढत गेले. त्याचप्रमाणे काही ह्या लोकांना वाटलं होतं अरे एकनाथ शिंदेला काय मिळत नाही, एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट चांगला झाला, एकनाथ शिंदेही टिकले. त्यामुळे असे जे भ्रम किंवा अंदाज व्यक्त केले जातात की आता ते संपलेत, हे संपलेत, हे वाढणार आहेत, ते वाढणार आहेत, आता काँग्रेसच पुढे जाणार आहे. काँग्रेसच्या डोक्यात जर अशी हवा गेली तर काँग्रेसला फटका बसू शकतो. काँग्रेसपेक्षा मी म्हणेन मवियाला बसू शकतो. मवियानी एकत्र राहायलाच पाहिजे. आत्ताच मवियामध्ये ह्या मुद्द्यावरती कोण मुख्यमंत्री होणार, कोणाला किती जागा, ह्याच्यावर जर वाद घालायला सुरुवात केली तर मवियाला सुद्धा फटका बसेल. आत्तापर्यंत तरी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, त्याच्यानंतर पृथ्वीराज यांनी अतिशय सभ्यता दाखवलेली आहे. त्याच्यानंतर अतिशय नम्रताही दाखवली की आम्ही आत्ता काही असं भांडणं लावणार नाही आहे. पहिल्यांदा निवडणुका होऊ दे, मवियाला लोकांचा पाठिंबा. मविया लोकांचा पाठिंबा काय आहे, कारण मोदी आणि राज्यातल्या सरकारच्या विरोधात वातावरण आहे. ते विरोधात आहे कारण ते प्रश्न सोडवत नाही आहेत, ते विरोधात काही व्यक्तिगत पातळीवरती नाही आहेत. तो वातावरण आहे त्या प्रकारचं हे ओळखल्यामुळे मविया टिकून आहे. मविया टिकून आहे ते लोकांच्या पाठिंब्यामुळे, त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार नाही. मवियाला पाठिंबा लोकांचा आहे, तो दिसतो आहे, असंतोष दिसतो आहे, त्याच्यामुळे ते टिकून आहेत. याही मंडळींना असंतोष दिसतो आहे, पण तो असंतोष दुसऱ्याच कुठच्या तरी शिडामध्ये भरायचा, जरांगे, हाके, हिंदू मुस्लिम असा त्यांचा प्रयत्न आहे. पण माझ्या मते मवियानी लोकांचे बुनियादी प्रश्न जे आहेत ते जर ठेवले आणि आपापसातलं साधारणपणे मतैक केलं नाही तरी निदान समझोता त्यांच्यामध्ये ठेवला तर मला वाटतं मवियाला मेजॉरिटी मिळेल. माझा तर्क असा आहे की मवियाला साधारणपणे 160 जागा मिळू शकतात असा माझा तर्क आहे. आणि ह्यांच्यापैकी सगळ्यात आत्ता अडचणीत कोण आहे तर फडणवीस. सगळ्या लोकांमधला असंतोष आहे तो फडणवीसांविरोधात. त्यांच्याच पक्षातसुद्धा, त्यांच्याच पक्षात मी दिल्लीत होतो, दिल्लीमध्ये सुद्धा वातावरण फडणवीसांच्या विरोधी आहे त्यांच्या पक्षात. त्यामुळे फडणवीसांच्या विरोधात जे वातावरण आहे, मोदीशहांच्या विरोधात जे वातावरण आहे आणि हिंदू मुस्लिमचा प्रश्न लोक आता करायला तयार नाहीत, हे लक्षात घेऊन शिंदे आणि अजित पवार आणि स्वतः फडणवीस हे वेगवेगळ्या प्रकारचे गेम करायला बघतात. पण सारखे गेम करून राजकारण करता येत नाही. महत्त्वाच्या देशपातळीवरच्या महत्त्वाच्या आणि राज्य पातळीवरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी चर्चा झालेली असं मला वाटतं. सर धन्यवाद, तुम्ही वेळ नाही. धन्यवाद, तुम्ही आलात एवढ्या.